एकच वाईट वातावरण राहील, जिथे वातावरण गंभीर तिथे जोईत बुवा खंबीर. अतिशय सुंदर अशा प्रकारची भजनाची सुरुवात बुवानी या ठिकाणी केलेली आहे. मनापासून त्यांचे आभार मानतोय. अतिशय आणि अतिशय सुंदर टायमाचं बंधन आहे. कारण मुंबई म्हटलं की कोणाला टाईम कमी आहे बुवा, टायमाचं बंधन आहे. आणि 12वीची परीक्षा चालू असल्यामुळे सण तेवढेच साजरे करतोय आपण, पण टायमाचं बंधन या ठिकाणी प्रत्येकाला सांभाळता आलं पाहिजे. आणि हे बंधन पाडूनच, कारण बाजूबाजूला बुवा संपूर्ण बाऱ्या चालू आहेत. ज्या विरार नालासोपाऱ्यामध्ये मला वाटतं का 5 ते 6 डबल बाऱ्या आजच्या या ठिकाणी आहे, नाही काय. आणि नुसता रामकृष्ण हरी म्हणत राहू लागलं, या सगळा पुणे कुठे आणि दुसरीकडे जातेला. ते दोघे किल्ले सगळे सुद्धा विरारला उठलेले तिकडे जाते. खरोखरच भजन म्हटलं की भजन ही 3 अक्षर आहे, पण या 3 अक्षरामध्ये आपल्या या जीवनाचं संपूर्ण सार या 3 अक्षरामध्ये. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि या भजनाचं सादरीकरण सुरुवातीला प्रथम परमेश्वराचं नामस्मरण, ज्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे या मंडळाने, त्या मंडळाचे आभार मानावे तेवढेच थोडे. अतिशय नियोजनबद्ध असा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. प्रथम परमेश्वराचं नामस्मरण या ठिकाणी करूया. आणि हे नामस्मरण गाता गाता तुम्हा भजन रसिकांचं मनोरंजन दोन्ही बुवा या ठिकाणी निश्चित करून दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू.
रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नागतरी, माझा पांडुरंग नागतरी, माझी मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे, मन लागो रे लागो रे माझे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंथानंद या राघवाचा, गमो पंथानंद या राघवाचा, कुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ, श्री गुरुदेव दत्त,
योगेश्वर योगेश्वर श्रीदेव रामेश्वर श्रीदेव हरेश्वर कुलस्वामी श्री कुलाचार माय माऊली आई हेनुमाई आई भराई आई जिवलाई आई भगवती आई विवादेवी रंगदेवते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजन रत्न श्रीमान श्रीधर मुरगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की शितकर बुवांनी या ठिकाणी अप्रतिम सुरुवात केलेली आहे. कारण त्याला या ठिकाणी मला वाटतं 7 ते 8 वर्षानंतर बारी मिळालेली आहे. खरोखर तुमची भूक केवढी आहे ती मला त्याच्यापासून समजली. अहो टायमिंगचं बंधन आहे. 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि तुम्ही जर नुसतं जर भजन जर 1.5 तास जर सुरुवातच करत राहणार तर मी आता ह्याच्यात जीव देऊन केलेलं आहे. मी या तलावात पर्याय नाही म्हटलं काय. कारण 10 वाजल्याच्या नंतर स्पीकर जर बंद झाला तर मला वाटले कायच नाही. बुवा आज ही भजनाची परंपरा कुठेतरी लोप पावत चाललेली आहे. त्याचं कारणच हे आहे आपण कुठेतरी बंधन जर गावाला बुवा ठीक आहे गावाला तुम्ही 1 तास 1.5 तास करा त्याच्याबद्दल वादच नाही. पण आज आपण या ठिकाणी टायमाचं बंधन मंडळाने 7 वाजताचा टायमिंग दिलेला होता. शार्प 7 वाजता कार्यक्रम चालू करा तरी सुद्धा आपण 8:30 वाजता कार्यक्रम चालू केला. आणि तो जर 8:30 वाजता चालू करून जर समोरच्या बुवाजवळ जर 9:30 वाजता जर बारी येत असेल तर समोरचा बुवा करणार काय त्याला? नावीलाज आहे ना बुवा. मला माहिती आहे तुमच्याकडे सगळं आहे, तुमच्याकडे सोना हा, पण कान खाता त्याचा उपयोग काय? बरोबर ना? रास तुमची माझी एकच आहे पण राशी कधीतरी 36 गुण मिळत नाही. 36 नी 38 होतं काही कधीतरी फसता. बरोबर की नाही? आज मी जीन्स पॅन्ट घातलंय बरोबर त्याच्यावर सदरा आहे आणि त्याच्यावर जॅकेट आणि त्याच्यावरती मफलर आहे काय म्हणतात शाल. बरोबर की नाही बुवा? आज बुवा आपण साजरी करतोय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाही काय? आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हा भगवा रंग रामदास स्वामींनी दिलेला आहे. आज तरी त्या भगव्याची आपण किंमत करायला पाहिजे. बरोबर की नाही? आज भगवा म्हणजे या भ म्हणजे भले राहील, ग म्हणजे गर्व राहील आणि वा म्हणजे वासना राहील. त्याचं नाव आहे भगवा बुवा. आणि हा भगवा वादळ ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ना बुवा हे बघा जात आहे प्रत्येक रिक्षावरती सुद्धा जर बघितलात ना आज हे भगवा वादळ. आणि तुम्ही मागा म्हणतात यो खैसून दिलो हा हो बुवा यो खैसून दिलो म्हणतात तर लांबसून युपीसून वा आज जर बघितलात ना तर हा पेहराव आजच्या दिवसासाठी तरी योग्य. बघा तुम्ही काळा घालून दिला असला आणि त्याच्यावर वैद्यची शाल घालून दिला ती खर्च वाटता मधवालो निव्वळ मधवालो कोण आहे समानता त्याच्या. हा बरोबर की नाही? त्यासाठी पेहराव ज्या ठिकाणी कार्यक्रम तसा असतो त्या ठिकाणी कार्यक्रमाला तसा लावता लागतं. लग्नात आपण चड्डीवर गेला तर त्याला लग्नात समजा आपण चड्डीवर गेला तर त्याला त्यासाठी तो पेहराव ठरलेलाच असतो बुवा. येईल एपडी येईल नंतर का इडली बडा सांबार वा आज हे भगवा वादळ आहे ना बुवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात असताना नाही काय? वा छत्रपती शिवाजी महाराज फक्त या महाराष्ट्रामध्ये 50 वर्ष जगले पण या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तुमच्या आमच्यासाठी एवढं करून ठेवलं आहे की ते 500 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही आणि 500 पिढ्यांना सुद्धा खाऊन पुरून उरेल एवढं माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी करून ठेवलेलं आहे नाही काय? अरे आज जर छत्रपती शिवाजी महाराज माझं जिवंत असते ना तर प्रत्येक मराठी माणसाच्या खऱ्याला सोन्याचं धार लागलं असतं की नाही? आज या प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थान निर्माण केलं. कशामुळे? दुसऱ्या पेहराव करणं कसं केलं
ह्या सामान्य आहे. आज आपण त्याच्यासाठी फक्त करता काय दुसऱ्याने काय घातल्या दुसरं कसं करता. आजच्या 20-20 अशाच आहे. आपला काहीतरी ठेवायचा ढाकून आणि दुसऱ्याचा वापरून बघायचा, ह्याच्यावरतीच चाललेलं आहे. पहिल्या पारंपरिक बाऱ्या होत्या आपण 20, त्याच्यानंतर 20-20 आल्या, ह्याच्यानंतर 10-10 ये. मग कोणी सामानच आणायचा नाही, पेटीत आपला काय आणायचा नाही. कोणी बगेऱ्याचे दाणे आणायचे, कोणी तिरकोळ्याचे दाणे आणायचे, कांडावायचे एकामेका वाटेल करायचे. व पद्धत काय तुमका सांगणार आता. माका बोलायचं तर मी बोलणार, त्या पद्धतीने सांगितलेली आहे. मी जरी किती जरी काय केलं तरी समोर तो माणूस गुडगोडी केल्याशिवाय राहणार नाही काय. अरे बुवा, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येक अक्षरामध्ये अर्थ दडलेला आहे. छ म्हणजे शक्ती, शक्तीचं बळ असणारा, आ म्हणजे तस्त मोगरा करणारा, तो म्हणजे परत माघारी न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही जगामध्ये वावरणारा छत्रपती. शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा राजा, शी म्हणजे जिजाऊ शिवाजी, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचा हितचिंतक, आणि ज म्हणजे संपूर्ण जगता जनार्दनाचा राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. व तुम्ही कुठलेही डे साजरे करावं. आज त्या दिवशी 14 फेब्रुवारी नाही काय, व्हॅलेंटाईन डे काय म्हणतात त्याला इंग्रजीत, काय म्हणतात, हा व्हॅलेंटाईन डे, बरोबर. त्याच्यानंतर हगडे झालो म्हणजे मिठी मारायचो दिवस. वा हे दिवस साजरे करण्यापेक्षा वा 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती वा दिवसात 4 वेळा जरी केला आणि महिन्यातून 15 दिवस जरी केला तरी कोण म्हणणार नाही, बरोबर की नाही. कारण माझ्या राजाने त्याच्यासाठी तेवढं केलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, त्याच्यावरती बुवा निश्चितच चांगल्या प्रकारे कार्यक्रम करून या ठिकाणी दाखवण्याचा दोन्ही बुवांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. गपधप गरे गरे पगरे गरे सा मधसा निरे सा सानी धप पगरी पगम पग पगरे सा. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य जय जय राम जय राम जय राम.
राम